आपल्याला केसमध्ये पुढे काय चाललंय पुढे चला. मला एक सांगा, ज्या आय विटनेसनी ज्या माणसांचं नाव घेतलंय ते तुमच्या FIRच्या कॉपीमध्ये कसे नाही आहेत? जे पहिले जबाब दिला आहे त्याच्यामध्ये 3 लोकांची नावं दिली. त्यातला एक तुम्ही बरोबर गणेश शिराळे नावाचा माणूस आहे, त्याला अरेस्ट कसं होत नाही? पोलीस त्याला वाचवायचा का प्रयत्न करतायत? हो, व्हिडिओमध्ये अख्खा मॉब दिसतोय. तुम्ही व्हिडिओ नीट बघितला तर त्या पोराला पळवून 10 लोक मारतायत. त्या अख्ख्या मॉबला अरेस्ट करणारच का तुम्ही? त्याची साक्षीदार नाही. तुम्ही व्हिडिओ परत बघा, तिकडचे सगळे CCTV घ्या आणि तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर 2 पोलीसवालेत आपले, बल्लार म्हणून आणि पवार म्हणून, ते येऊन फॅमिलीला थ्रेटन करतायत. इन्व्हेस्टिगेशनला वेगळा पवार म्हणून तुमचे काय रोहन सर पुढे बोलले म्हणून एक इन्स्पेक्टर आहे. करताय, वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केलाय, फॅमिलीला उलट्या धमक्या दिल्यात. ज्या लोकांनी आंदोलनं केली आहेत, ज्या लोकांनी रास्ता रोको केले त्यांच्यावरती FIR केले. त्याच्यानंतर तुम्ही ॲडिशनल ज्यांच्याकडे बाहेरचा चार्ज आहे त्यांना IO बनवले. हे काय प्रकरण चालतं तो आम्हाला कळत नाही का साहेब? साहेब हे बघा साहेब, तुम्ही काय प्रकार करताय हा मला कळतोय. तुम्ही तातडीने ह्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना वाचवायचा प्रयत्न थांबवा, नाहीतर आम्हाला जोरदार आंदोलन करायला लागेल. ठीक आहे, मग आम्हाला करायचं ते करू. सगळ्यात पहिले SIT मागू, तुमची बदली मागू, आणि मग जे आम्हाला आंदोलन करायचं ते आम्ही करू. मग आम्ही दाखवतो आता नाही कसा मिळणार.